तुझ्यासाठी खूप ऑफर चांगली आलेली आहे. जर तुम्ही डान्स केला ना तर विष्णू केरी सरांकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि डीएम पवार येणार आहेत. शेवटच्या दिवशी आपला डान्स होणार आहे. डीएम पवार येणार आहेत रविवारच्या दिवशी. आणि कॅमेरामॅन रेडी राहायचंय. हा कॅमेरामॅन आणि विजय वाघमारे सरांकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. चला आपण थोडंसं सामन्याकडे वळूया. युवराज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती एक धाव तर आलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला. शरद सर, ज्यावेळी पूर्वार्धाचा खेळ संपला, पूर्वार्धाच्या खेळामध्ये मोठी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जी फलंदाजी आपल्याला दयानंदच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती, ज्या ठिकाणी त्याने 7 चेंडू स्पेस केले. 7 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा कुठल्या होत्या. आता मात्र गोलंदाजी करायची आहे. युवराज नावाचा गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो जो रोहा पाटणसई या गावाला तो बिलॉंग करतो. आज त्याचा खेळ खूप महत्वाचा राहील. एक सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्याने घेतला होता. दुसरा चेंडू स्ट्राईकला प्रकाश पारदे आपण पाहतो. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू सीमारेषा पार येतोय. हा चौकार. बॅनर डिझास्टर. माडपाई माडप आणि पल्लवी 11 मुरकुटवाडी. माडपाई माडप आणि पल्लवी 11 मुरकुटवाडी दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल 8वी मॅच या ठिकाणी लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. फोटो कॉम्बॉक्स. ज्या वेळेस फलंदाजी झाली ना, अक्षरशः 24 चेंडू मध्ये 54 धावा आल्या. आता गोलंदाजी त्या पद्धतीची पाहायला मिळेल का? यावेळेस यष्टी रक्षकाची चुकी आणि चेंडू होतोय सीमारेषा पार. येतोय हा चौकार. एक चौकार आलाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती. आणि दरम्यान माननीय श्री अजय ओवाळ मुळशी पुणे, त्याचबरोबर सुनील शिंदे सरपंच मोरबे मावळ दोन्ही मान्यवरांनी विनंती आहे की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे आणि इथून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा बॉल. हो, यावेळी सुद्धा सुंदर चेंडू थर्डमॅन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय, खेळाडू धावतोय, चेंडू सुद्धा धावतोय. विजय मात्र होतोय यावेळी चेंडूचा चौकार. चौकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, जिथे धावफलकावरती धावा 13 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतरच्या सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळाले. अगदी चांगल्या स्वरूपाची फलंदाजी आपल्याला पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली होती. उत्तरार्धामध्ये सुद्धा तेच घडतंय. शेवटचा 5वा चेंडू. हो, यावेळेस सुद्धा सलगचा 4था येतोय हा चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा धावसंख्या 4 ने वाढले. 17 या आकड्यावरती. मुळशी पुणे विभागामधून या स्पर्धेला भेट देण्यासाठी मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. मुळशी म्हटलं ना सर की बकासूर, पुणेकरांचे आण बाण शान, पुणेकरांचा अभिमान. बकासूरची आठवण आली आणि बकासूर सारखी फलंदाजी आपल्याला वेगाने वाहताना पाहायला मिळते. जी फलंदाजी प्रकाश करतोय, सुधीर करतोय, ज्या ठिकाणी सलगच्या 4 चेंडूवरती सुधीरने 4 चौकार, प्रकाशने 4 चौकार लगावण्याचा विक्रम केलाय. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती. आता मात्र दोन्ही संघांकडे कत्र आहे की काय असंच काहीसं दृश्य पाहायला मिळतं. डान्सिंग डाऊन द विकेट. सलगचा 5वा गॅप आहे हा मोठा. नाही होणार धावांचा तोटा. येतो हा चौकार.
आलाय, डगआउट मधून सेट होऊन आल्या कारणाने तो निश्चितपणे चांगली फलंदाजी करतोय. एकंदरीत धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र टीम मीटिंग घेण्यामध्ये भाग पाडलंय. आता मात्र असाही प्रश्न विचारला असेल, पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात, आपल्याला 54 धावा आहेत, 55चं टार्गेट ठेवलं. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावेची गरज. शरद सर, या धावा डिफेन्स होतील का? आणि निश्चितच जेवढ्यात 5 चौकार तर मला वाटतं लगावले ते प्रकाश पारधी यांच्या बॅट मधून. तब्बल आज तो दोन्ही सामने खेळला नाही, मात्र ही टफ फाईटची मॅच. तब्बल 24 चेंडू 55 धावांचं लक्ष होता, त्यामध्ये वैयक्तिक या 20 धावा कुठून काढल्यात त्याने. आणि तब्बल आता उरलेले 18 चेंडू आणि 34 धावांचा माफक असं आव्हान या ठिकाणी राहिलेलं आहे. ते होऊ शकतं आणि नाही होऊ शकतं, कारण जर गोलंदाजी चांगली झाली तर निश्चितच शीत साहेब या ठिकाणी चौक पंचक्रोशी संघ या ठिकाणी एक मजबूत स्थितीत पाहायला मिळेल. आणि जर फलंदाजी चांगली झाली तर स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान बाकस संघ या ठिकाणी वरचढ ठरेल. निश्चितपणे ते म्हटलं जातं ना सर की पुस्तकाच्या पानावरची जी समजा 50 पानं असली ना तर 49वं पान खराब गेलं आणि 50वं पान जर चांगलं ठरलं ना तर निश्चितपणे त्या जास्तीची चर्चा त्या 50व्या पानाची ठरू शकते. आणि तेच घडलं. ब्रेकर बॉल पंचांचा, बोट आकाशाकडे, पहिला गोल्डन डकचा शिकार ठरतोय यावेळेस सुधीर पवार. डीजे मास्टरने सांगितलं का बोरीला बोर सुद्धा पिकलंय, तशी गत आता मैदानावर पाहायला मिळते. कारण पहिला फलंदाज डगआउटचा शिकार झाला सुधीर पवार. शिवाजी काय गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकलाय आणि त्याला लेग बिफोरची विकेट या ठिकाणी पंचांना सुद्धा मान्य करावी लागली. आणि उर्वरित 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. तर नवीन फलंदाज या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय कल्पेश जाधव. या फलंदाजाला एक जबरदस्त माहिती हिटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि निश्चितच सातत्याने आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो कल्पेश एक जबरदस्त मॅसिव्ह हिटर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर प्रकाश पारधीने मात्र आपले इरादे स्पष्ट केले साहेब, त्याला माहिती आहे. मात्र आता शिवाजी डावखऱ्या हाताचा हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतो. आता कल्पेश आणि प्रकाश दोघांना आपली केळी आज सजवावी लागेल. आता ठरवावं लागेल. विचार आहे पॉइंट रिझनमध्ये थर्ड स्लिपच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी फंबल होतोय. चेंडू सीमारेषेलगत जाणार, तदनंतर 2 धावा तर कंप्लीट केल्यात. 3ऱ्या धावेची माग होती, मात्र या ठिकाणी प्रकाश पारधी यांना थांबवलंय कल्पेशने की आपण उर्वरित चांगल्या प्रकारे दावा कुठू शकतो. ही क्षमता आहे आपल्यामध्ये, निश्चितच क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, आत्मविश्वास आहे. माडपाई बडाबा पल्लवी 11 मिरकुटवाडी संघामध्ये या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं, त्वरित यायचं आहे. अंतिम पुकार असेल. मी या ठिकाणी आमचे पुढचा बॉल काय घडेल यावेळेस. ब्रेकर बॉल टाकण्याचा प्रयत्न, पुलर लेनचा चेंडू स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढले. धावफलक यावेळेस 24 या आकड्यावरती. तर अजय ओवाळ मुळशी पुणे यांना मी विनंती करतो की आपण या सामन्याचा नाणेफेक करावी. बघा ना सर, 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवरती 1 विकेट पाहायला मिळाली. तदनंतर 2 धावा आल्या. तदनंतर 1 धाव आली. शिवाजी हे नाव चर्चेत राहिलंय आजच्या दिवसामध्ये. त्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. ते म्हटलं जातं ना की एखाद्याचा दिवस असतो आणि तो दिवस आज शिवाजीचा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल शिवाजी गोलंदाजीच्या मोर्चावरती. स्ट्राईक लागून यावेळेस वेगळा फटका आणि यावेळेस थर्ड मॅन रिझन मध्ये येतो हा चेंडू सीमारेषा पार. चौकार. आणि बॅक टू बॅक तब्बल 6 चौकार मारण्याचा विक्रम जणू काही या मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रकाश पारधी टाळ्या झाल्या पाहिजेत.
कारण खूप सुरेख पद्धतीने त्याने खेळ केलाय. तब्बल 6 चेंडू त्याने फेस केलेत आणि त्या 6 चेंडूवर या ठिकाणी चौकार ठोकलेत. काय जबरदस्त अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 55 धावांचा मापक असा आव्हान होता. ते 55 धावांचा मापक असा आव्हानाला मात्र या ठिकाणी त्या खिंडार पाडताना आपल्याला स्वर्गीय हरी मिरकुटे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर एक धाव अंकित केली जर एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय. तब्बल 29 लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण सध्या तरी पाहायला मिळतंय. उर्वरित अजूनही 13 चेंडू आणि 26 धावांचं या ठिकाणी समीकरण येऊन ठेपत आहे. पुन्हा एकदा शिवाजी लेफ्टावर विकेट. कल्पेशने आपले इरादे स्पष्ट केले. चेंडू दाडलाय मिड विकेट रिजन मध्ये आउट ऑफ द पार. एक मॅसिव्ह षटकार. थँक्यू डीजे मास्टर. माडपाई माडप आणि पल्लवी 11 बरकटवाडी अंतिम पुकार असेल दोन्ही संघाला. मला वाटतं माडपाई माडप संघाचा संगणक या ठिकाणी आलाय. पल्लवी 11 संघाचा संघ नायक सुद्धा या ठिकाणी आलाय. मी ओव्हॉल सगळ्यांना विनंती करतो की आपल्या स्वास्थ्य या ठिकाणी नाणेफेकी व्हावी. आणि खऱ्या अर्थाने तुमचं आमचं नातं काहीच नव्हतं. ते फक्त क्रिकेटच्या माध्यमातून जोडलं गेलं. त्यांनी फक्त इथून जाताना युट्यूबला पाहिलं होतं आणि त्यानंतर ते या मैदानावर उपस्थित झाले. ओव्हॉल सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार. हे क्रिकेटने दिलंय आम्हाला. ओळख नसतानाही तुम्ही तुमची पावले आपाप ओढली जातात. ती आपाप ओढली जाणारी पावलं आज या समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बघा ना सर, एक आगळं वेगळं पारितोषिक आलंय. जर का स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस संघाच्या खेळाडूने जर का चौकार किंबहुना षटकार लगावला तर केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून जर का संजयने डान्स केला तर सबस्क्राईब गिफ्ट राहील तुमच्यासाठी. मला वाटतं निषादने ते आगळं वेगळं सरप्राईज ठेवलंय ते संजय वाघमारे यांच्यासाठी. हा निश्चितच समीकरण येऊन ठेपले. तब्बल 12 चेंडू आणि 20 धावांचं. येणारे 12 चेंडू नाही तर ही मॅच आहे. ही मॅच नाही तर हे 12 चेंडू आहेत. प्रकाश पारवे अंदर साईक आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. मात्ताभर फलंदाज आहे. कुंभवडी संघाकडून सातत्याने खेळत असताना थोडासा या वर्षी मात्र सीझन फ्लॉप राहिलाय. मात्र आज आपल्या संघासाठी पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळतो. हा चेंडू मात्र या ठिकाणी उजव्या स्टिकच्या बाहेरून जातोय. अवंतर फेकला जातोय. एक धाव या ठिकाणी अंकित केले. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 36च्या घरामध्ये 55 धावांचा पाठला करत असताना तब्बल हे षटक नाही, हे 4थं षटक नाही तर ही मॅच आहे. मात्र विशाल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दयानंद. खऱ्या अर्थाने आज मात्र खूप मोठा संघर्ष. चालू सामना संपल्यानंतर मात्र उर्वरित जे 3 सामने आहेत ते 3-3 षटकाचे खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. पल्लवी 11 आणि त्याचबरोबर माडपाई माडप. हा चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये पुन्हा एकदा फील्ड केला जातो. या चेंडूची उचलफेक होईपर्यंत अवघी एका धावेमध्ये हा चेंडू या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. एक धाव या ठिकाणी अंकित केली जाते. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. 37 लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. 37 धावसंख्या धावफलकावरती आहेत. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये सर 21 धावा आल्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुंदर आपल्याला चेंडू झेज करताना पाहायला मिळाला. कॅच घेतलेली नाहीये परंतु त्याचे जे एफर्ट आहेत ना अगदी 100% पाहायला मिळालं. आणि निश्चितच अशोकने जो काही प्रयत्न केला त्या प्रयत्नाला मात्र शाबासकी दिली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. काय होईना एक क्षेत्ररक्षक ज्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे षटकार तो निश्चितच या ठिकाणी आतमध्ये फेकतोय. उडल्यानंतर चेंडू मात्र निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानात फेकण्यात सक्सेसफुल ठरलाय. नाहीतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर होता. 2 धावा मिळतील. या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचेल. 39 धावा. उर्वरित येणारे 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफ रिजन मध्ये या ठिकाणी फील्ड केला जातो. एक धाव तुतू मैमे थोडीशी होते. एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 40च्या घरामध्ये येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कृपया बाहेरून आवाज द्यायचा नाही विनंती आहे.
आणि आता पॅनलाइज केलं जाईल. कृपया बाहेरून आवाज द्यायचा नाही. मैदान खूप चांगल्या प्रकारे खेळ चालू आहे. मॅच तापले, दोन्ही फलंदाज तापलेत, गोलंदाज तापलेत. कोण कोणाला हवी ठरणार. दोन्ही पॉईंट टेबल रिझन मध्ये सेम गुणांवर हे दोन्ही संख्या होतात. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडू मिड ऑफ रिझन मध्ये. या ठिकाणी प्रकाश पारधी जणू काही आत्महत्या करावी तशा प्रकारचं चित्र मैदानात पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या गड्याचं पतन या ठिकाणी झालं प्रकाश पारधी यांच्या स्वरूपात स्वर्गीय हरी बिरकुटे संघाला. विशाल